श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक अनुभवांच्या आणि स्वामींच्या प्रत्येक स्वामी भक्तांचे, श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आलेला प्रत्येक भक्त हा भाग्यवंत असतो आणि जेव्हा त्या भक्ताची भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचत असते तेव्हा स्वामींचा चमत्कार त्या भक्ताच्या आयुष्यात होत असतो आणि तेच चमत्कार स्वामींनी दिलेले अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. प्रत्येक भक्ताच्या भाषेमध्ये त्यांनी स्वतः अनुभवले अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात. प्रत्येक भक्तांचा स्व अनुभव हा असतो. त्यामुळे स्वामींचे जर अनुभव तुम्हा सर्वांना ऐकायला आवडत असेल तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याने काय होईल की मी इथून व्हिडिओ पाठवला की प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल आणि स्वामींचा प्रत्येक चमत्कार ऐकण्याची संधी तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. स्वामींच्या सेवेत येणं, स्वामींचा अनुभव ऐकायला भेटणं हे देखील खूप मोठे भाग्य आहे आणि ही देखील कदाचित स्वामींची तुमच्याकडून करून घेण्याची एक सेवाच असेल. चला तर मग आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी भरपूर वेळा आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताईंचं नाव हे वनिता भीमराव सावंत आहे. चला तर मग त्या ताईच्या आयुष्यात झालेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. मग ते अनुभव सांगताना तेव्हा मी आपलं म्हटलं होतं ना लगेच सांगेन. तेव्हा एवढा गुडघा दुखत नव्हता ना माझा. मग परत 8-15 दिवस गेले की आपलं सांगितलं नाही म्हटलं माझा परत ती गुडघा दुखायला लागला हो. होय. त्याच्यात राहिलं ना परत. मग ते कधी कधी मला आठवणीत यायचं बाई मी अनुभव शेअर लगेच करीन म्हटलं होतं. त्याच्यामुळे तरी गुडघा दुखत नसेल ना माझा. असं पण मनात यायचं की पण असू दे सांगा येईल, आज सांगू उद्या सांगू करत बघितलं नाही. त्या दिवशी सांगितलं मग 4 महिन्यानं. असू द्या. अनुभव सांगायच्या अगोदर आदल्या दिवशी मी गोळ्या खाल्लेल्या. आणि मग त्याच्यानंतर परत गोळी खाल्लीच नाही मी. आता 15 दिवस होत आलं. बसताना उठताना माझी अपडाऊन यायची आणि चालताना पण. आणि मग तिला पण आता 2-3 वेळा म्हटलं मी माझ्या चालण्यात फरक वाटतोय का नाही बघ म्हटलं तर होय म्हटली आता फास्ट चालताय पहिल्यापेक्षा. आणि घरात पण असं म्हणजे उठताना बस म्हणजे हात टेकून ती सवय लागली ना आता वयस म्हणजे भीती बसली ना वाटा ती दुखायचं म्हणजे असं वाटायचं की त्या वाटीचं 4 भाग झाले ती का काय ताई. अरे बापरे, इतकं म्हणजे ते खटाखट आतल्यात वाजायचं. बापरे. मग ते अनुभव सांगायच्या अगोदर एका ताईंचं स्वामी समर्थांचं ती पॉडकास्ट नसते ती का बघा. मग त्या ताईंनी सांगितलं होतं गाईचं गोमूत्र आपलं गाईचं गोमूत्र आणि गाईचं ते तूप लावायचं गुडघ्याला बघा राहते म्हणजे लावून तरी बघा म्हटली. त्यांनी त्या दादांना सांगताना मी ऐकलं होतं. दादांना सांगताना नाही मला सांगितलं होतं त्या ताईने. आपल्याच अनुभवात तुम्ही ऐकलं होतं. नाही आपल्या अनुभवात ऐका ना, आपल्या अनुभवात पण एका ताईंनी सांगितलं होतं की त्यांना कोणीतरी सांगितलं की गाईचं गोमूत्र आणि आपण केलेलं तीर्थ ते विभूती टाकून ते लावायचं म्हणून. विभूती तर रोजच लावते मी तारक मंत्राचं ते रोज आहेच की म्हणजे तीर्थ केलेलं मी आमच्या मालकांना पण देते ना प्याला. रोज तारक मंत्राचं तीर्थ नामस्मरणाचं ते सगळं सकाळी एकदा चंबू भरून ठेवते का नाही. दिवसभरात काय सेवा होतील ती त्यात मी कृपा सेवा तुमची येऊ द्या म्हणून ते दिवसभर तिथं देवाजवळ असतो. मग संध्याकाळी सगळं जेवण झाल्यावर ना ते आम्ही दोघं पण ती तीर्थ पितो. आणि मग ती एका पॉडकास्ट मध्ये मी ऐकलं.
मग ते आपले पॉडकास्ट येते का नाही बघा, तुम्हाला असेल की माहिती. हो हो आहे ना. समर्थांचं. हा, मग त्यात त्या ताईने सांगितलेलं आहे की अनुभवात मी नाही एवढं म्हणजे लक्ष. हा मग ते गाईचं तूप, मग गाईचं तूप मी लई दिवस झाला आणलं होतं की, पण ते असं दुकानात आणलंय व. हा 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 मग ते पण लावत होती, तर त्याचा पण नाही मला एवढा काय फरक वाटला. हा मग ते मिसळ असेल आता मला मठात एक वेळ आपल्याला ओरिजिनल देत असतील, बरोबर का नाही. हो हो. असं दुकानात मिसळीचं हे असलं म्हणजे नाही फरक वाटणार ना. बरोबर आहे. मग त्या दिवशी मग ते अनुभव शेअर करायच्या अगोदर का नाही, तो पॉडकास्ट मी ऐकला होता 2-4 दिवस अगोदर. त्याच्यानंतर मी ती गोमूत्र आपलं संध्याकाळचं लावायला लागली. हा आणि नंतर तो अनुभव पण शेअर केला. म्हटलं काय माहिती अनुभव शेअर केल्यावर ना बी आपला कमी येईल गुडघा, बरोबर का नाही. हो हो. आणि मग ती अनुभव पण शेअर केला, ती गोमूत्र पण लावते ना रोज संध्याकाळी. हा मग तेव्हापासून गोळी वगैरे बंद झाली आहे, गोळी खात नाही. आणि म्हणजे ते काळा जी येत होत्या का नाही, हा ते कमी आले. ते म्हणजे चांगलं चालायचं येतंय म्हटलं तरी चालेल. हा हा बरोबर. दम लागायचा असं म्हणजे उठताना बसताना आईगण बाईगं केल्याशिवाय उठाय बसायलाच येत नव्हतं मला. हा हा आणि मग बघा ह्यो अनुभव माझा पहिला असा म्हणजे 15 दिवसातला ह्यो. अजिबात गोळी खाल्लीच नाही तेव्हापासून. अरे वा. म्हणजे गोमूत्र मी रोज लावते संध्याकाळी झोपताना. हा हा फक्त गोमूत्रच लावता ना? हो, फक्त गोमूत्र लावते. अरे वा. तेवढ्याने बघा म्हणजे ताड चालायला येतंय आता. हा 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 एवढा ते फरक वाटतोय त्या गुडघ्याला. म्हणजे आपलं अनुभवात जर आपलं म्हटलं सांगितलं कोणाच्या म्हणजे कुठल्या ताईंचं दुखत असलं तर ते करतील ना, बरोबर का नाही. हो ना हो ना. अनुभव शेअर केल्यावर आपलं म्हणजे ऐकल्यावर पण माहिती वाटतं ना. हो हो. आणि हा एक फरक झाला. हा आणि पुण्यतिथीला पण एक म्हणजे आता मठात आपली पुण्यतिथी नव्हती का स्वामींची, हो हो. मग तेव्हा गेली होती हो मी. स्वामी चरित्र वाचन असतं ना. हा हा आणि मग निम्म वाचन झालं बघा. हा आणि असं म्हणजे मला थोडं 1-2 मिनिटासाठी साक्षात्कार झाला मला. बापरे, म्हणजे काय झालं? साक्षात्कार म्हणजे कसं, स्वामी समर्थांची मूर्ती आहे का नाही, हा त्यांच्या उजव्या हाताला माझे पहिले गुरु आहेत. हा आणि दुसऱ्या हाताला ते आता हे झालेले का नाही गुरु त्या मठातले, ते गुरु दिसले असे म्हणजे दृश्य मला दिसले अगं पुढं. हा 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 अरे वा. म्हणजे साक्षात्कारच आहे का नाही ताई हो हा. हो हो हो. म्हणजे काहीतरी ते संकेतच स्वामींचं की म्हणजे गुरूंची कृपा आहे असं कधीतरी माझ्या मनात येतं ना आपल्याला. म्हणजे कुठल्या तरी पॉडकास्ट मध्ये आपल्याला ती गुरु कशी असावेत हे आपण ऐकतो ना कधीतरी. हा 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 ते मानवी देहातले गुरु हे पाहिजेत. हो हो. म्हणजे आपल्याला कुठली पण हे होते ना, सेवा लागू होते, माळ जप हे आपलं लागू होतो. हा 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 मग ते मानवी देहातले मग आता ते आपलं कधीतरी मनात यायचं आपले गुरु म्हणजे कधीतरी मला वाटतं त्याचं ते उत्तर स्वामींनी दिले का काय माहिती नाही मला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं ना पण तुम्हाला. मग तेच ना, मग मी त्या मैत्रिणीला मला सांगितलं तर म्हटली ती गुरुकृपा आहे तुमच्यावरती. आपले सद्गुरू स्वामी आहेतच की हो. हो ना. आणि हे म्हणजे हे दोन्ही गुरूंचं बघा मला असं हे झालं एकदम दृश्य माझ्या डोळ्यापुढं तसं आलं. हा 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 अरे वा. आता पुण्यतिथीचा हा चमत्कार म्हणजे साक्षात्कार झाल्यावर. हा हा म्हणजे वाचन चालू असतानाच मला एकदम असं डोळ्यापुढं आलं बरं का दृश्य. हा 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 अरे वा. नाही ते दाखवून देतातच ना हो. जेव्हा काय करून घ्यायचं असतं ते दाखवून देतातच. हा मग तेच ना. आणि मग ते मागं पण का नाही असं म्हणजे आता मी ते पहिल्यापासून कशी दत्तगुरूंची पण माळ जपते. हा हा आणि परत ते स्वामींची जपते. 2 माळी आपली करत होती. हा हा त्याच्यानंतर मी आता बरेच दिवस झाले आपलं गोरक्षनाथ महाराजांची पण माळ जपते हो. होय अरे वा. भरपूर करताय ना सेवा तुम्ही मग. आपलं होईल तेवढं म्हणजे आता सांगते काय ते म्हणजे अनुभव शेअर केल्याने त्याच्यानंतर मला गुडघ्याला लय त्रास होत होता ना. हा हा मग मी कधी ते तिन्ही पण मंत्र का नाही काय करायची ताई 11 वेळाच बोलायची. मी असं म्हणजे खोटं कशाला सांगू. मग म्हणजे त्रासच तेवढा होत होता. आरतीचं ताट आपण आता आरती पण घेतली पाहिजे का नाही आपल्याला सेवा करतोय म्हटल्यावर. हो ना. त्या आरतीचं ताट घेऊन मला उठायलाच येत नव्हतं. बापरे. इतकी माझी अवस्था बेकार झाली होती.
आणि मला काय आता तेवढंच आहे का हो ताई, आपल्याला यांचं पण बघायचं हे सगळं. मी काय करायचे 11 म्हणजे आपला खंड पडू नये म्हणून मी स्वामींना म्हटलं तेवढं तरी तेवढं मानून घ्या. मग दत्तगुरूंचा 11 वेळा, स्वामींचा 11 वेळा आणि गोरक्षनाथ महाराजांचा 11 वेळा. एवढाच मी 2-3 सांगितलं नाही, 2-3 महिने झाले नीट सेवाच होत नव्हती माझी. हा हा तारक मंत्र सुद्धा का नाही, कधी 1 वेळा, कधी 3 वेळा, कधी 11 वेळा, म्हणजे जमल तसं माझ्या याच्यावरती मी ते सण होईल तसं मी ती सेवा करत होती. जेवढी घडेल तेवढी. हा, ते दुखत होतं म्हणून शाना. आणि मागे पण बघा ती गुडघा नुसताच दुखायला लागला ना माझा. हा हा गणपतीच्या टायमाला तुम्हाला म्हटलं का नाही 7 दिवसाचं बघा मी ती स्वामी चरित्राचं पारायण केलं. हो हो हो. ते तेवढंच पारायण झालं, त्याचं पण वाचन माझं बंद झालं होतं. हा हा मग ते वाचन जरा म्हणजे कधी करू वाटलं तर करायची, 3-3 अध्यायचं करते ना मी. हा हा. तर ते पण म्हणजे कधी सुतक आलं, सुटतं ना आपलं असं. हो ना. आणि मग ते सुटलं का नाही सुटकाची, हा परत आपण पूजा करायला लागलो तरी पण ती वाचन नव्हतीच मी चालू करत, म्हणजे मनच होत नव्हतं हा हा या दुखण्यामुळं. हो ना. आणि ते स्वामी आपल्याला संदेशातून उत्तर सांगते ती ना, मार्ग दाखवते ती काही ना काहीतरी. हा हा मग ते मला म्हटले काय माहितीये का, म्हणजे वाचन बंद झालं ना माझं, हा हा. तर संदेशातून मला सांगितलं की ते वाचन चालू कर. अरे वा. वाचन तुझं सकारात्मकता आहे. हा हा हा. म्हणजे कसं सांगितलं बघा तुम्ही. मी पण खूप लोकांच्या तोंडून ऐकलं होतं बरं का, की स्वामी संदेशामार्फत म्हणजे सांगतात एखादी गोष्ट. तसंच नेमकं माझ्या पण बाबतीत झालं. मी आता मागे बघा अनुभव शेअर केला ना, हा त्याच्या अगोदरच मला वाटतं त्या दिवशीच का त्याच्या आदल्या दिवशीच मला वाटायचं की आपण आपले अनुभव शेअर केले पाहिजेत. आणि नेमकं ज्या दिवशी अनुभव शेअर करायचा होता ना, त्या दिवशी स्वामींचा फोटो आला आणि तिथं लिहिलेलं होतं, तू अगोदर तुझे अनुभव शेअर कर. हा हा, ते ऐकलं ताई त्या दिवशी तुमच्या त्या अनुभवात. हा, मग म्हटलं चला आज स्वामींची आज्ञा पण झाली म्हटल्यानंतर, पण मला आजपर्यंत असं कधी जाणवलं नव्हतं की स्वामी संदेशामार्फत काहीतरी सांगतात. ती माहिती द्या म्हणून सांगितलं व तुम्हाला ती, बरोबर. ते आता बघा ना, तुम्हाला फसवलं नाही स्वामी सेवेत असल्यामुळे. हा हा हा. पण ती एवढी ग्रॅज्युएशन झालेली बिचारी फसली ना. हा. मग आता ती एक फसली. मी म्हणते काय तिच्याकडे सराय जागा असेल नसेल आपल्याला काय एवढं माहिती, पण अशी किती अशी हातावल्या पोटाची पण असते ती ना. हो ना हो ना. ते तरी वाचतील का नाही, लक्षात आलं का, म्हणून ते तुम्हाला उत्तर दिलं ते स्वामींनी. म्हणजे आपल्याला लगेच म्हणजे कधी कधी कळतं, कधी कधी नाही. आणि सांगितलं मला वाचलेलं, मी पण म्हणते की मला असं का म्हणजे संदेशातून सांगतायत स्वामी हा हा. वाचायला, तर मग ते माझ्या लक्षात आलं आपलं वाचन बंद झालंय ते. हा हा. नाही म्हणून तर मी सांगते ना, ज्यांना ज्याच्याकडून जे करून घ्यायचंय ना ते करून घेतातच ते. आणि माझी खरं तर ती सारामृतची सेवा बंदच होत होती. म्हणजे मला वाचूच वाटत नव्हतं, बसायला वेळ म्हणजे लय वेळ बसू वाटत नव्हतं ना तिथं स्वामींपुढं. हा हा. मग ते स्वामींनी मला संदेशातून तसं सांगितलं की ती वाचन तू सारामृत, म्हणजे सारामृत नाही असा उच्चार नाही केला, की सकारात्मक, तुला आळस येतो या कंटाळा करतेस तू वाचायचा, हा हा. ते वाचन तुझं सकारात्मकता आहे. हो ना हो ना. हा, मग बघा की मग आता ते वाचन आपण दुसरं कुठलं करतोय, तेच वाचन करतोय ना. हो ना, बरोबर आहे. ते लक्षात आलं. आणि परत बघा ही एक अनुभव असा झाला. आणि परत बघा असं ती गोरक्षनाथ महाराजांची पण मी माळ जपते ना, हा हा. मनुष्याला पण आपल्या मनात येतं ना, बाबा आपण हे करतोय ती म्हणजे आपलं रुजू होतंय का, हा योग्य करतोय का, असं आपल्या मनात येतो ना प्रश्न. हा हा. असं माझ्या ती मनात काहीतरी गोळलं का नाही, हा. की लगेच त्याच्यावर उत्तर म्हणजे नाही. लगेच ती असं पॉडकास्ट आला एखादा का काहीतरी कशात तरी आलं मोबाईलला, हा. म्हणजे जालिंदर नाथ नाही का म्हणजे नवनाथातले. हा, नवनाथातले आहेत मला माहिती. हा. मग त्यांनी ज्ञानेश्वरांचे ते भाऊ निवृत्तीनाथ, हा. त्यांना दीक्षा दिलेली आहे. हा हा. म्हणजे जालिंदर नाथांनी हा हा. निवृत्तीनाथांना, हा. की ही वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवायला. हा हा. अरे वा. म्हणजे त्यातून म्हणजे ते डोक्यात आलं की आपल्याला ही सेवा चालते काय केली तरी. असं म्हणजे त्यातनं उत्तर मिळाले, म्हणजे असं ते ऐकायला भेटलं. हा हा.
म्हणजे करतो आपण ते, म्हणजे मी म्हटलं ना योग्य आपण करतोय का नाही, बरोबर का नाही. हो ना, हो ना. काय काय म्हणते ती, मी एकाच देवाची सेवा करायची असं म्हणते ती ना. हो हो हो. म्हणजे हे करते ती आपलं स्वामीच करून घेते ती. करून घेतात. हो ना, जरी बरोबर. आपल्या मनात काय असा प्रश्न उभा राहिला तर त्याचं उत्तर पण आपल्याला लगेच देते ती का नाही बघा. हो ना, हो ना. म्हणजे ती दीक्षा स्वामी ही नातांकडूनच आली आहे ही वारकरी संप्रदायाची. हो हो हो. असं मला त्यात व्हिडिओ मार्फत त्या एका ऐकायला भेटलं. हा हा. आणि परत मागं बघा तुम्हाला मी नाही का म्हटलं कालभैरव जयंतीला हा. मग माझी मैत्रीण म्हटली मला प्रॉब्लेम आहे, तुम्ही तरी जाऊन घेऊन हे पुस्तक न्या नित्य सेवेचं आणि सेवा करा. हा हा. मग परत म्हटलं तिला अगं येतलंय म्हटलं कठीण उच्चारायची मला जुळतं बी म्हटलं एवढं. म्हणजे जास्त शिकलेलाच नाही ते जुळत नाही, बरोबर का नाही, अवघड आहे का नाही कालभैरव. हो हो हो. मग तरी पण आणलं आपलं, मला म्हणजे मोबाईलवर लावून हे करा हा. म्हणून मी आणलं की ती सेवा केली. हा. येईल तशी आता ती आपल्याला उच्चार पण आपल्याला ती येडं वाकडं चालतंय का नाही देवाला काय माहिती म्हटलं, पण चालतं देवाला सगळं चालतं. त्या ह्याच्यावरती लावूया तरी. हा. म्हणून शाना मग ते लावलं त्या दिवशी 11 वेळा ते आपलं हे केलं 4 दिवस. परत कशाला मग दुसऱ्या दिवशी म्हटलं तिला पुस्तक दिलं. पण ती मला आवड लागली हो की आपण घरात तरी निदान लावूया. मग ती मोबाईलवर मी लावत होती. हा हा. तर 2-4 दिवसांनी तिला म्हटलं बाई ह्याच्यात म्हटलं लय कठीण उच्चार आहे ती म्हटलं येईनाच झालंय अगं. आणि त्याच्यानंतर का नाही 4 दिवसानं बघा म्हणजे आपण असं झोपलं की जागसूट म्हणजे डोळे उघडत नाही पटकन, पण जाग आले की आपण डोळे जामत असते ती का नाही. हो हो. आणि मग ती असं डोळे उघडायच्या बरोबर ती कालभैरवचीच मूर्ती डोळ्यापुढे येत होती. हा हा. अरे वा. हा असं करत करत 2-2.5 वाजता डोळे एकदम उघडलं. आणि परत असं का होतंय कालभैरव अष्टक म्हणजे ती मूर्तीच डोळ्यापुढं. आता आपल्याला कसं कायम स्वामी डोळ्यापुढे येतात का नाही, हो हो. तशी तीच मूर्ती यायला लागली डोळ्यापुढे. आणि तुम्हाला मी फोन पण केला होता बघा ताई. हा हा हा. ते असं एकदा झालं म्हणून त्याला झाले बघा 2-3 महिने. 2-3 कुठले दत्त जयंतीच्या अगोदर कालभैरव जयंती असते. हा. मग परत ते तसं झालं आणि परत 4 दिवसानं का नाही मी त्या मैत्रिणीला सांगितलं म्हटलं तर म्हटली काय नाही म्हटली तुम्ही कालभैरव अष्टकची सेवा करा चालू. तर म्हटलं सेवा चालू करा पण ती यायला पाहिजे की म्हटलं मला अगं अवघड एवढं. तर म्हटली मोबाईलवर लावून ठेवत जावा म्हटली काय नाही म्हटली. आणि परत स्वामींना पण म्हटलं पाठ नाही झालं तर नाही होऊ द्या, पण ते उच्चार तरी येऊ द्या म्हटलं तोंडात. हा हा. अरे मग अवघड आहे का नाही ताई होते. हो हो हो. म्हणजे कमी शिकलेल्या बायकांनी त्याचा उच्चार येतोय का सांगा बरं. नाही नाही अवघड आहे का. तारक मंत्र किती सोपा आहे. हो हो. मग परत स्वामींना विनंती केली म्हटलं मला याचा उच्चार येऊ द्या मुखामध्ये. हा हा. अरे वा. हो मग ते रोज मी परत लावायची ती ही कालभैरव. हा हा. मग 4 दिवसानंतर ताई त्याचा उच्चार यायला लागलो. अरे वा. उच्चार नाही आता परवा दिवशी बॅलन्स संपला होता मोबाईल मध्ये लावून मी आपली रोज बोलते ना 11 वेळा. हा हा. आणि मग परवा दिवशी संपला बॅलन्स. आता कशात हे करायचं लिहून पण नाही नित्य सेवेचं पुस्तक नाही काय नाही. म्हटलं बघू तरी म्हटलं तसं थोडं थोडं आठवत काय येतंय का. ताई बसली मी ती सेवेला संध्याकाळी आपलं जेवण करून ती सेपरेटच सेवा करते हो मी. सगळे एकदम बसून जमत नाही ना. हो ना बरोबर आहे. मग ती संध्याकाळी आपलं झोपायच्या अगोदर ती 11 वेळा ती सेवा करते मी. बिना बघता ताई ते 11 वेळा मी म्हणते. अरे वा. बघा कशी स्वामींची लीला आहे. त्यांना आपण म्हणतो का नाही मला येऊ द्या करून घ्या माझ्याकडून. बरोबर आहे. ते बरोबर करून घेते ती. त्यांना करून घ्यायचं होतं ना. मग तेच ना आपण काय आपल्याला येत नाही म्हटलं पण ते करून घ्या म्हटलं. मी पण आपण विनंती केली बाबा माझं हे पाठ होऊ द्या किंवा मग पाठ नाही होऊ द्या म्हटलं पण ते उच्चार मला येऊ द्या. आता ते एका ह्याच्यात आहे बघा काय ते दुसऱ्या चरणात तिसऱ्या चौथ्याला काहीतरी विनिकवन मनोज्ञेय किंकिनील सत्कटिम किती उच्चार तो कठीण आहे. हो हो बरोबर.
कठीण आहे उचलणं. त्याच्याने मला किती दिवस जमत नव्हतं. हा हा. मग परत त्या मैत्रिणीला बी सांगितलं, म्हटलं अगं त्या मोबाईलवर तू जास्त करून मी जर श्रेय तिलाच आहे बरं का. होय. अरे वा. ती म्हटली ना तुम्ही मोबाईलवर लावून ठेवा म्हटली. हा हा हा. स्वामींना पण प्रार्थना केली की पण तिला ती सांगितलं ना मला. हो ना, तिनं सुचवून दिलं तुम्हाला. तुम्ही काय भरवायचं ती सेवा करा म्हणून चालू. म्हणून म्हणते म्हणजे कोण नाही कोणतरी त्याच्यात आपलं पुण्याचं भागीदार असतंच की. हो ना हो ना, तसं कोणीतरी आपल्याला काय काय मिळणं, आपण सेवा करणं म्हणजे ते तिचं बी निम्म हेच आहे की त्यात. आणि कालचा अनुभव कसा आहे बघितलं सांगते कालचा. काल गुरुवार ना. हा. मग आपलं उठली कधी कधी कसं होतंय आता वैसे गुडघा माझा कमी आलाय ना दुखायचा. पहिलं म्हणजे कसं आरती वगैरे लावायची नुसती. साखर लावायची कधी जप नाहीतर 11 वेळा त्यांचं नामस्मरण करून परत स्वामींना आपलं चला चहा करूया आपण माऊली चहा पिऊया आणि मग आता त्यांचं बघून मी तुमच्याकडे बघते तुमची सेवा करते असं म्हणायचं ते दुखत होतं म्हणून. आता कधी कधी काय आता या आठवड्यात काय झालंय आंघोळ करते की चहा वगैरे काय बघत नाही आरती लावून त्यांची देवपूजा करते. जरा उशीर झाला की मग एका दिवशी नाही तर पहिल्यांदा त्यांची पूजा. मग काल पण तसंच झालं. आपली तुळशीला पाणी घातलं इथं उंबऱ्याचं पूजन करत होती. त्याच्या अगोदर माझ्या मनात आलं होतं आज म्हटलं गुरुवार असून स्वामींना म्हटलं दूध नाही अभिषेक घालायला असं नुसतं मी मनात म्हटलं. तेवढ्यात दूधवाला इथं येतो ना त्याचा त्या टेम्पोचा आवाज आला. अरे वा. तुला कोडं पडलंय ना दुधाचं. हो ना, घे दूध आता. दूध घे लगेच. आणि ह्याच्या अगोदर पण एकदा बघा असंच झालं होतं तेव्हा पण अशीच मी मनात बोलली. गुरुवार असून मला मळ्यातली वस्ती असल्यामुळे मला नाही ना गावात जायला जमत रोज. हो ना. म्हणून शाना मग कधीच आपलं भेटलं तर असलं दूध तर मी अभिषेक करते. पण काल माझ्या का ध्यानात आलं म्हटलं आणि लगेच त्यांनी म्हणजे ते हे केलं त्या टायमाला पण तसंच झालं त्या टेम्पोचा आवाज आला. काल पण नेमकी मी बाहेर उंबऱ्याचं पूजन करत होती आणि टेम्पल जर आपण आज जाऊन भांड घेऊन येईपर्यंत तो जाईल त्याला आधी थांबवूया. दूध घेतलं म्हटलं काय म्हटलं विशेष आहे स्वामींची लीला. म्हटलं आज अभिषेकाला दूध नाही तर लगेच म्हटलं आणि कच्चं दूध नेहमी आपण घेऊन ठेवलं की तापवतो का नाही. कच्चं दूध म्हटलं नेमकं म्हटलं स्वामींच्या अभिषेकाला भेटलं. अरे वा. बघा लीला. त्यांना जसं पाहिजे तसंच ते करून घेत असतात ते. बघा की. आणि मग सगळी देवपूजा ही झाली नामस्मरण ही केलं माझं तारक मंत्र ही त्यांचं उरकला नाश्ता ही बरं का गोळ्या ही दिली. आणि तसं संध्याकाळचं वारं सुटतंय ना आता. पावसाचं वातावरण होतंय संध्याकाळचं मठात जायचं म्हटलं की जमाना झाली संध्याकाळचं या भीतीमुळं लाईट असते नसते. मग मी म्हटलं देव का आपलं कधी येऊ म्हणजे त्याच टाइमला आलीच पाहिजे असं देव म्हणत नाही बरोबर का नाही आपली स्वामी माऊली. हो ना. हो. निदान म्हटलं आपलं आता माझ्या पण राहिल्या दुकानचा 11:15 वाजता उरकलं माझं. मी म्हटलं मी मठात जाऊन म्हटलं माझं होती का नाही ती टाकली तिथली आणि गेली. घरातून निघायला मला 11:15 वाजल्या. निम्म्यापर्यंत गेली तिथनं जरा गाडी भेटली. स्वामींना ते नैवेद्य घेतलं खारे शेंगदाणं राजगिऱ्याचा लाडवाचा ही अगरबत्ती कापूर एवढं घेतलं. मठात आता सकाळचं कोण नसतं महाराजांचे मालकीन आणि पोरगं ती दोघंच होती. माझ्या पण मला म्हटलं लवकर तर म्हटलं असं म्हटलं संध्याकाळचं त्याच्यामुळे येऊ वाटत नाही वारं बिरं सुटलं की. गेली एक माळ जप केली. अरे वा. तारक मंत्र काल भैरव अष्टक. अरे बापरे, तिथं जाऊन थोडी सेवा केली. हो घरात केली म्हणजे ती त्यांनी करवून घेतली स्वामी. हो ना. हो. आणि मग परत अगोदर दत्तगुरूंची करायला पाहिजे होती का नाही परत मग सेवा झाली म्हटलं आता दत्तगुरूंची पण माळ जपूया. मग दत्तगुरूंची पण माळ जपली. अरे वा. आणि मग परत आली आपली घरी तरी 1 वाजले मला घरी यायला. आणि मग सहज मी कॅलेंडरकडे बघितलं तर गुरु पुरुषामृत. अरे वा.
म्हटलं बाई म्हटलं आज गुरुपुरुषामृत आणि कशी स्वामींनी मला मठात नेली आणि सेवा करून घेतली. बरोबर का नाही? हो ना, हो. आणि परत आरतीकडे लक्ष गेलं तर एवढी भारी चंद्रकोर त्यात आली होती. अरे वा. त्या दिवशी पण ताई तुम्हाला एक फोटो पाठवलाय की चंद्रकोरचा. हो हो, त्या दिवशी पाठवलेला होता चंद्रकोरीचा. मग ती त्या दिवशीचा फोटो असं म्हणजे अधून मधून बघा ती सारखी चंद्रकोर असती यात. हा हा. आणि मग दत्तगुरूंचा एक फोटो बघितला का? दत्तगुरू हा पाठवलेला बघितला हा. मग कसा वाटतोय तो फोटो? छान हसरा चेहरा वाटत होता. हसरा आणि असं म्हणजे जागृत वाटतोय की नाही? हो हो हो, म्हणजे असं एखादं म्हणजे हसरा चेहरा म्हणजे वाटतंय ते आपल्याशी म्हणजे आहे तिथं हसत आहे. हा. म्हणून तेच त्यासाठीच म्हटलं फोटो पाठवून ठेवा म्हणजे हे. आणि तेच ते फोटो मग खाली पट्टी झाली आहे म्हणून म्हटलं की बसवून आणा येईल. ते फोटो काही असं म्हणजे विसर्जित करायला काय काय म्हणते ती ना. हा. म्हटलं ते विसर्जित नाही करायचं, तीच फिल्म ठेवायची आणि काचन ती बसवून आणा येईल. पण ती म्हणजे कसं जागृत झाल्यागतच वाटतो फोटो. हो हो हो. एकदम डोळे वगैरे कसे असे खरे वाटते ती का नाही? हो हो हो. मग तेच. आणि हे कालचा बघा असा अनुभव झाला. हा हा. एवढेच आता काय एवढे आठवत नाही ती. हा. मग म्हटलं ही काही एवढ्या 15 दिवसातली अनुभव म्हटलं पहिल्यांदा सांगूया. हा. गुडघा पण क्लिअर झाल्यागत झालाय. हा हा. आणि आमच्या मालकांना पण म्हटलं किती गुडघा दुखत होता. हा हा. आता एवढं म्हटलं दुखणं झालंय पहिल्यापासून. हा हा हा. तीच लीला का नाही, हाय का हो नाही? ना, हो ना. नाही, स्वामी भक्तांच्या आयुष्यात स्वामीच प्रत्येक वेळी चमत्कार करत असतात ताई. मग काय करावं? चालेल, खूप सुंदर अनुभव आहे ताई. तेच आपल्याला 1 तास तरी माझ्या मैत्रिणीला म्हटलं मगाशी, हा. म्हटलं 1 तास म्हटलं प्रत्येक अनुभवाला 1 तास जातोयच आम्हाला. म्हणून म्हटलं आज आपलं थोडक्यात आपलं तेवढंच आपलं सुरुवात एवढ्या 15 दिवसातला अनुभव म्हटलं सांगायचं. हा म्हटलं मग सांगते म्हटलं 4 महिने गेले. हा. चालतंय बस कमी एवढं सांगूया आता. आता काय एवढं आठवत पण नाही मला. बरं बरं, चालेल. पुन्हा जेव्हा आठवेल ना तेव्हा सांगा तुम्ही राहिलेले अनुभव. चालतंय. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव होता ताई. शेअर करते मी. तेच म्हटलं आता कुठनं सांगायला सुरुवात करू, पहिल्यांदा काय म्हटलं कसं येईल तसं म्हटलं पहिल्यांदा आता सांगूया. हा, नाव सांगायचं का ताई का नको? सांगा. काय नाही आता आपल्याला काय आज स्वामींचाच अनुभव सांगितले, आपलं काय दुसरं सांगतोय तेव्हा बोलतोय. हो ना, हो. पहिल्यापासून आता सांगत आली ना, मग काय त्याला काय नाही. हा हा, बरं बरं. वनिता भीमराव सावंत. हा. चालेल चालेल. चला शेअर करते मी ताई. हा. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ.